ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। शहर में महिलाओं की सुरक्षा के प्रति जागरूकता दिखाने के लिए डोंबिवली रेलवे आरपीएफ के माध्यम से एक अनोखी पहल की गई है। ट्रेन यात्रा के दौरान किसी भी अप्रिय घटना की स्थिति में 7 महिलाओं का एक समूह महिला यात्रियों की मदद के लिए आएगा। इसके लिए आप मोबाइल नंबर 139 पर कॉल करेंगे तो आपको ग्रुप की महिलाओं की मदद मिलेगी। डोंबिवली रेलवे आरपीएफ के अधिकारियों का मानना है कि इस पहल से महिलाओं को जरूर फायदा होगा। इस पहल को लेकर शनिवार को डोंबिवली रेलवे आरपीएफ के माध्यम से एक बैठक आयोजित की गई। रेलवे आरपीएफ अधिकारी गजेंद्र रावत ने बताया कि पूर्व शिवसेना नगर सेवक संजय पावशे के प्रयासों से महिला शिव सैनिकों का एक समूह बनाया गया था। इस ग्रुप में 7 महिलाएं हैं और ये महिलाओं की तुरंत मदद करने वाली हैं। ट्रेन में सफर करने के दौरान महिलाओं को कई तरह की परेशानियों का सामना करना पड़ता है। कभी कभी कुछ महिलाएं पुलिस प्रशासन को शिकायत करने की हिम्मत नहीं कर पाती। नतीजा ये होता है कि उन्हें मदद नहीं मिल पाती। लेकिन ये गतिविधि इस विश्वास को दर्शाती है कि महिलाएं निश्चित रूप से इस उम्मीद से संपर्क करेंगी कि ऐसी गतिविधियों के माध्यम से सामान्य महिलाएं उनकी सहायता के लिए आएंगी। हो, आजच सकाळी म्हणजे डोंबिवली स्टेशन पूर्वेला 5 नंबर प्लॅटफॉर्मच्या इकडे जे आपलं रेल्वे पोलीस ऑफिस आहे तिथे आरपीएफ द्वारा स्मार्ट सहेली ग्रुप म्हणून एक ग्रुप फॉर्म करण्यात आलेला आहे। या ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये 7 डायनामिक लेडीज पोलीस ऑफिसर्स याच्या हेड आहेत आणि त्यांनी मिळून आरपीएफनी मिळून एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की रेल्वे प्रिमाइसेसमध्ये ज्या काही वुमेन सेफ्टी महिलांच्या सुरक्षिततेच्या अंतर्गत ज्या काही इश्यूज आहेत, ज्या काही प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे काही अडचणी येतात, एखादा अपघात घडतो, त्यावेळेला महिलांना अचानक सुचत नाही की आपण कोणाला संपर्क करावा आणि पोलिसांना शोधावं की घरातल्यांना कॉल करावा। त्यासाठी आरपीएफने स्मार्ट सहेली ग्रुपच्या द्वारा एक हेल्पलाईन नंबर आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे, तो म्हणजे 139। तर कुठल्याही अडीअडचणीच्या वेळेला एखाद्या महिलेने जर 139 139 या क्रमांकावर फोन केला तर तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते, अशी त्यांनी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे। निश्चितच स्वतःची सेफ्टी स्वतःच्या हातात आहे, त्या दृष्टिकोनातून आपण काळजी तर घेतलीच पाहिजे। योग्य वेळेला ट्रेनच्या वेळेच्या आधी येऊन पोहोचणं, प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीचा अंदाज घेऊन मगच ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणं किंवा अति गर्दीच्या वेळेला इतर आपल्या वस्तूंची व्हॅल्युएबल्सची काळजी घेणं, हे सगळं एक सुजाण नागरिक म्हणून आपण स्वतः काळजी घेतलीच पाहिजे। परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी घटना घडते जी आपल्या हाताबाहेर असते, त्यासाठीच आरपीएफचा हा उपक्रम आहे आणि हेल्पलाईन नंबर 139 यावर आपण संपर्क साधावा। हा स्मार्ट सहेली ग्रुप आज डोंबिवली आरपीएफ वाल्यांनी आज चांगला उपक्रम केला। या 7 महिला निवडल्या आहेत, त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे 139। आम्ही डोंबिवली शहर शाखा, डोंबिवली कोपर शाखा याच्या वतीने सगळेजण तिकडे गेलेलो। त्यांनी महिलांची कशा प्रकारे सुरक्षा आपण करता येईल हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पोलीस आणि महिला यांची दुरावा कसा बाजूला होईल आणि त्या महिलांना कशी आपण, महिला म्हणजे काय, आपण त्यांना काय झालं किंवा कोणी काय मारामारी केली असं नाही, त्यांची पर्स पडली, कोणता काय तिकीटचा प्रॉब्लेम झाला, कोणी बिना तिकीट प्रवास केला, कोणाला पोलिसांचा संपर्क करायचा असेल तर या सगळ्या आणि पोलिसांना न घाबरता त्यांनी कॅबिनमध्ये येऊन आमच्याशी संपर्क साधा। कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी ते रेल्वे पोलीस आणि त्या रेल्वेच्या 7 महिला करायला तयार झालेल्या आहेत। 7 महिला त्यांनी निवडलेल्या आहेत, त्यांचे राऊत साहेब असे मेन आहेत आणि राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये आयोजित केला होता। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।